नमस्कार, NBN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज नवी मुंबईमध्ये असंख्य ठिकाणी झाडांच्या सक्रिय होत आहेत. झाडांचा खून केला जातोय, झाडांना मारलं जाते. यामध्ये कोण कोण आहे? आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे ठिकाण आहे धनसोली, पाम बीच रोड. आपण पाहत आहात पाम बीच रोडवर काम चालू आहे. या ठिकाणी गटाराचं पेवर बांधलेलं आहे, चालू आहे. आणि या ठिकाणी 15 फूट जमीन यांनी पाठी सोडलेली आहे. ही जमीन ह्यांनी का सोडलेली आहे, कोणत्या बिल्डरचा असं सोडलेली आहे हे आपल्याला आता कळेल. या ठिकाणी आपण पाहतात माझ्या पाठीमागे मोठे वृक्ष तोडलेली आहेत आणि त्यांना जमीन खाली दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असंख्य झाडं या ठिकाणी तोडलेली आहे. आपण सुद्धा अख्खं झाडं उखाडलेले आहेत. झाडांचा खोड, झाडांची मुळं सर्व उपटलेले आहेत. असंख्य मागच्या ढीग आलेला आहे. ढीग आजपर्यंत नव्हता. ह्याचे जुने फोटो जे पहिले पूर्ण हरितपूर्ण जागा होती, इथे असंख्य प्राणी पक्षी झाडावर राहत होते, त्यांचे घरं होती, ती पण ह्या ठिकाणी तोडण्यात आलेली आहेत. तसेच या ठिकाणी बिल्डरने ऑफिस बांधलेलं आहे. पुढे द व्ह्यू नावाचं एक ऑफिस आहे. तसंच एक बुकिंग ऑफिस आहे इथे अलायन्स नावाचं. हा अलायन्स बिल्डर एवढा मोठा असेल की अधिकारी आपलं मूठ घेऊन बसलेला आहे. या अधिकाऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात साठवड झालेलं आहे. गरिबांनी झाड तोडलं, गरिबांना बिल्डिंग बांधली, आयतूर बांधकाम केलं, ते बांधकाम तोडलं जातं. मग या ठिकाणी आमची अशी अपेक्षा नाही, आमचं असे निवेदन आहे की सदर बिल्डरवरती तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, कारण की झाडांना पण जीव असतो. तो गुन्हा सदर विकासावर करण्यात यावा आणि सदर काम त्वरित थांबण्यात यावं. जेवढे झाडे तोडले असतील यांचे मागचे रिपोर्ट चेक करा, मागचं पूर्ण जॉग्राफिकल हिस्ट्री चेक करा. किती झाडं होती, ती झाडं त्याला 10 पटीने परत लावायला सांगा आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची मान्य आहे. तसे आमच्यासोबत आमचे नागरिक आहेत. भगवानसिंग ठाकूर आरके राजर्दे आहेत. ठाकूर सर, या ठिकाणी आपण पाहत आहात असंख्य झाडं तोडली. तुमचं याबद्दल काय मत आहे? या ठिकाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना मी बोललेलं आहे, त्यांचं इथे दुर्लक्ष झालेलं आहे. तरी इथं माप झाडांची कट्टक झालेली आहे. तर इथं घनसोलीचे उच्च अधिकारी जे आहेत त्यांनी इथे येऊन पाहणी करावी आणि हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई पालिकेने करून घ्यावी आणि यांच्यावर संबंधित जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करत आहे. आणि दुसरी बाब असं आहे, या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, आपण पाहू शकता. येथे गटर आणि फटफटाचं काम चाललेलं आहे आणि या बाजूला 15 फूट त्याच्यापेक्षा मोठी जागा सोडलेली आहे. परंतु आता काय होणार आहे, ही भरणी टाकणार आहे आणि हे जे कंपाऊंड आपण पाहता हे कंपाऊंड पुन्हा इकडे येणार आहे. म्हणजे जवळपास ही जागा हडपण्याचा प्रयत्न इथं होत आहे. याच्यावरही संबंधित पालिका सिडको या प्राधिकरणाने आपल्या भूखंड मापनाची जी काही आखणी केलेली आहे त्याच्या पलीकडे जर हा बिल्डर येत असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हावी. हा संपूर्ण भूखंड बघा, आता नाल्याकाठी राखीव ठेवलेलं आहे, त्याच्यावरही हे जर अतिक्रमण करून बांधकाम होत असेल तर याच्यावर संबंधित प्राधिकरणाने योग्य ती कारवाई करावी म्हणून मी यासाठी या माध्यमातून